श्रीकृष्ण उपदेश. विसरायला शिका. एक दिवस जगसुद्धा तुमच्याबरोबर हेच करणार आहे. तुमचं मन आणि भरवसा कोणालाही देऊ नका. लोक त्याला तोडूनच मग परत देतील. ज्याप्रमाणे आजकाल लोकांच्या बोलण्यामध्ये प्रेम दिसते, बरं झालं असतं गोड बोलण्याप्रमाणेच त्यांच्या मनामध्ये सुद्धा खरं प्रेम असतं. नशीब आणि आपल्या लोकांचा काहीही भरवसा नसतो. दोन्हीही कधीही पलटू शकतात. जरुरी नाही की चांगलं बोलणारे लोक चांगलेच असतील. आजकाल कपट करणारे लोकसुद्धा चांगलंच बोलतात. काय फायदा अशा प्रेमाचा जे तुम्हाला आनंद देण्याऐवजी रोज रडवते. वेळ चांगली असो किंवा वाईट, शेवटी निघूनच जाते. पण लोक आणि बोलणं नेहमी लक्षात राहतं. सगळ्यांनी इतकं एकटं केलं आहे की आता एकटेपणा चांगला वाटायला लागला आहे. अडचणी आणि दुःखामध्ये जो अनुभव आणि धडा मिळतो त्याचं शिक्षण जगातील कोणतीही शाळा देऊ शकत नाही. गोड बोलणाऱ्या लोकांना भेटूनच मला समजले की कडू लोक नेहमीच खरं बोलतात. तत्व आणि श्रद्धा जर वेगवेगळे नसते तर जगामध्ये कोणीही आस्तिक आणि नास्तिक नसते. कोणाचे उपकार छोटे का असेना, पण तुम्ही कधीही ते विसरू नका. आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरीही तुम्ही कधी त्याची जाणीव होऊ देऊ नका. बदलून टाकते चेहऱ्याचा रंग. हे प्रेमसुद्धा कोणत्याही सर्जरीपेक्षा कमी नसते. उन्हाचं नाव तर उगाचच बदनाम आहे. जळतात तर लोक एक दुसऱ्यांवर. न रस्त्यांनी साथ दिली ना ध्येयांनी वाट पाहिली. मी काय लिहू आयुष्यावर, माझ्याबरोबर तर अपेक्षांनी चेष्टा केली. खूप खास आहे ती व्यक्ती माझ्यासाठी, पण तरीही ती माझं मन दुखावते. चप्पल झिजवून मिळालेली ओळख आणि दुसऱ्यांचे पाय चाटून मिळालेली ओळख यामध्ये खूप फरक असतो. खूप त्रासलेले असतात ते लोक जे नेहमी खुश दिसण्याचा प्रयत्न करतात. एकदा वाट पाहणं जमलं की आवडत्या गोष्टीसुद्धा मनातून उतरतात. विखुरले ते स्वप्न ज्यांना आपण कधी आपले आयुष्य समजत होतो. लोक म्हणतात की बोला त्यांच्याबरोबर ज्यांच्याबरोबर बोलायला तुम्हाला आवडतं. पण मला असं वाटतं की बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमचं बोलणं ऐकायला आवडतं. तुमचे विचार आणि नियत नेहमी चांगली ठेवा. मग पहा, तुमचे सगळे कष्ट देव दूर करेल. दुश्मनी होते फुकटच हजारो लोकांबरोबर. माणसाचं चांगलं होणं आजकाल गुन्हा बनला आहे. नेहमी लक्षात ठेवा, ज्या माणसाचा तुम्ही जास्त मोह करताल सगळ्यात जास्त दुःख त्या व्यक्तीपासूनच मिळते. जर कोणी माणूस तुम्हाला एकच धडा सारखा सारखा शिकवत असेल तर ती चूक त्याची नाही, तुमची आहे. अशा माणसाबरोबर कधीही खोटं बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि अशा माणसावर कधीही भरवसा ठेवू नका जो तुमच्याबरोबर नेहमी खोटं बोलतो. इथे कोणी कोणाचा नाही. सगळ्यांना स्वार्थाचा आजार आहे. स्वार्थासाठीच नाते निभावले जाते आणि स्वार्थासाठीच नाते असतात. काही लोकांना सोडणं यासाठीही गरजेचं आहे की जर तुम्ही त्यांना सोडलं नाही
तर ते तुम्हाला ना इकडचं ना तिकडचं कुठलंच ठेवणार नाहीत. अशा व्यक्तींवर कधीही विश्वास करू नका, जो दुसऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. बुद्धी तर सगळ्यांजवळ असते, पण चालाकी दाखवायची की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असते. पण चालाकी 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. तुमची आर्थिक स्थिती गुप्त ठेवा. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याजवळ उधार मागायला येतील, आणि वाईट असेल तर तुमचा सन्मान करणार नाहीत आणि तुमची साथ देणार नाहीत. त्यामुळे तुमचे सुख आणि दुःख तुमच्या जवळच राहू द्या. फळांपासून शिका, जे मीठ लावल्यानंतर त्यांची चव वाढते. आणि एक माणूस आहे जो गोड खाऊन सुद्धा विषच उगाळत राहतो. स्वतःमध्ये इतका स्वाभिमान नक्कीच असला पाहिजे की लोक तुम्हाला फालतू समजणार नाहीत. तुम्ही नेहमी हा विचार करता की कोणालाही वाईट वाटू नये, पण कोणी हा विचार केला का की त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं. बऱ्याच वेळा मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्टी बोलून जातात. आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर तुमचं पूर्ण लक्ष आणि शक्ती त्याच गोष्टींवर लावा. विश्वास ठेवा, ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. ऐपतीपेक्षा केलेला मोठा दिखावा माणसाला कर्जामध्ये डुबवतो. या जगामध्ये लोक खूप लवकर थकतात नाते निभावताना. डोळ्यातील पाणी आणि मनातील गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. आयुष्य तुम्हाला त्या वळणावर निराश करते, जेव्हा तुम्हाला काहीतरी चांगलं होण्याची आशा असते. आता मी काय बोलू की मला काय येतं आणि काय येत नाही. फक्त मला ऋतूंप्रमाणे बदलता येत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.